सायराम सायमय सकाळ. आज आपला 6वा दिवस आहे, तर उद्याचा लास्ट दिवस असणार, कारण की 7 दिवस लागतात पोचायला. तर आज सकाळच्या आरतीच्या तुम्ही बोलू शकता. आरती झालेली आहे आपली. तर आज 40 किलोमीटर चालायचं होतं, आज लवकर निघालेलो आहे. बसविला पालखीला सजवून माझ्या साई बाबांची कुणी काढ नजर, एकबद्दल सापडलेलं आहे, कुणी काढ नजर. सायराम आम्ही दोघेच पुढे आलेलो, पाठीमागचे राहिलेलं आहे, दिसत पण नाही अजून. शिर्डीची वारी करती भक्त उत्साहात, पालखीला खांदा देता होई गजर साईनाथ. शिर्डीची वारी करती भक्त उत्साहात, पालखीला खांदा देता होई गजर साई. सायराम ते लोक समजे पाठीमागे राहिलेले आहे, जाम थकलाय ते लोक. तर ते रात्री त्यांना स्पॉटवर पोचायला 12-1 वाजला आहे. मी तर 8 वाजताच पोचलेलो आहे. त्यांचा हातपाय दुखतेमुळे जाम हळूहळू चालतात ते लोक. त्यांना बोललेलो मालिश करून घ्यावा, तरी आता सकाळी उठून मालिश करते ते लोक. आता परत दुखायला लागला आहे. आता बोलते भूक लागले, पुढं थांब कुठेतरी. एकटाच पुढे आलेलो ना, त्यामुळे पुढे थांब बोलतो. पुढे थांबूया. 56 किलोमीटर राहिलेले आहे. वारका माहित असे माझ्या बाप. आता खुशी वाटते गाईस. अजून आज 40 किलोमीटर चालवणार आहे. आता दुपारचा स्टॉप 20 किलोमीटरवर आहे, संध्याकाळी 20 किलोमीटर चालायचं आहे. बसला साई समाधी मंदिरात. साई पहिल्या दिवशी जाम वाटली, आता काय नाही वाटत. आता चलायला पुढे आलंय मला, तरी काय नाही वाटणार, कारण की बाबाचा आशीर्वाद आहे आमच्यावर. बाबांची कुणी काढ नजर. बाबा आलो. उद्या पोहोचून जाईल संध्याकाळी 7 वाजता. आता थोडा शिर्डी इथून 40 किलोमीटर चालल्यावर तर 16 किलोमीटर राहिलेली पण शिर्डी. सकाळी 16 किलोमीटर चालवणार आम्ही. तुमच्या तुम्ही नक्की सायवारी करून बघा गाईस, मला कसं वाटणार, एकदम मजा वाटणार गाईस. तूच ब्रह्मांडाचा नायक, तूच माझी आई. सांगितलेलं आहे आमचा स्पॉटवाला वडापाव आणून देते. एकदम ताजे अजून एक मिसळपाव आम्ही हॉटेलमध्ये सांगितलेले. असंच होतं. संगे भजन तुझ करीतो दिन रात. लोकांची जाम फाटलेली आहे, बसून करतो. आता हॉटेल लागलेलं आहे, आता तिथे येऊन बसणार बघत. चप्पल आहे त्यांच्या पायात, चप्पल पण नाही, तरी पण त्यांच्या पुढे आहे. बघा ते लोक बसायला सांगतात मला, बसून घेऊ. माझ्या साई बाबांची कोणी काढा नजर. बसलेला आहे अजून. हॅलो, अजून पाठीमागून येत आहे. कडुलिंबाला आला कसा गोड पाला. झालो दंग मी
हा झालो दंग मी पाहुनिया साईलीला झालो दंग मी पाहुनिया साईलीला कडुलिंबाला सायराम संदे पाठीमागे राहिलेले आहेत तर मी एकटं झालेले आहेत पुढे तरी अजून ते 2-3 किलोमीटर पाठीमागे आहे माझ्या जाम थकले एकटा जेवण हॉटेलमध्ये बसलो आहे आता बघतो त्यांच्या वाट किती वेळ लागतो त्यांना 1-2 घंटे जर लागणार आता त्यांना लय स्लो करते 2 किलोमीटर राहिलेला आहे आता डॅमवर जातो आम्ही आंघोळ करायला तेव्हा कसं करतोय 2 किलोमीटर आहे आता चला तर डॅमवर जाऊ डॅमवर आलेलो आहे आता करूया आंघोळ भाई पद्धतशीर आंघोळ करूया लय थंडगार पाणी आहे पद्धतशीर साईराम बोलून पद्धतशीर संदेश सायराम आंघोळ करून निघालेलो आता जाम मजा आली 2 किलोमीटर स्टॉप राहिलेला आहे आपला बघूया अजून काय लागते 2 किलोमीटर चालायला मोरी या साई मंदिरी थोडी सुखान माझी भरते स्पॉटवर आलेलो आहे मी मूर्ती समोरी या साई मंदिरी थोडी सुखान माझी भरते सारी साईनाथ धावतो या हाकेला साईनाथ धावतो या हाकेला झालो दंग मी A few moments later. वाट असते ती वळणाची आले पायाला ते फोड वाट असते ती वळणाची आले पायाला ते फोड तुझ्या कृपेच्या छायेत ओढ वाटते रे गोड तुझ्या कृपेच्या छायेत पालखी घेऊन मुंबईवरून बोलवलं मला पालखी घेऊन मुंबईवरून चालला शिर्डी वारीला भक्त चालला चालला शिर्डी वारीला भक्त चालला चालला साई वारीला शिर्डी वारीला भक्त चालला चालला साई वारीला एक अर्धा किलोमीटर राहिलेला आहे
आता 15 मिनिटांनी माझा पाय दुखते त्यामुळे आज ब्लॉग एंड करतो. भेटूया पुढच्या ब्लॉगवर. लेकरा परी मजला